स्वागत आहे तुमचं ऑनलाईन अभ्यास पॉईंट. मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 सराव पेपर क्रमांक आहे आजचा 17वा. एकूण 30 प्रश्न यामध्ये असणार आहेत. महत्त्वाचे सिलेक्टेड प्रश्न यामध्ये घेतले आहेत, जे की येणाऱ्या एक्झाममध्ये महत्त्वाचे असणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला. पहिला प्रश्न आहे, संतोष ट्रॉफी फुटबॉल 2026 कोणत्या टीमने जिंकली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सर्व्हिसेस. परीक्षेमध्ये असा पण प्रश्न येऊ शकतो की संतोष ट्रॉफीचा संबंध कोणत्या खेळाशी आहे? तर उत्तर असणार आहे फुटबॉल. पुढचा प्रश्न आहे, सॅफ अंडर-19 महिला चॅम्पियनशिप 2026 कोणत्या संघाने जिंकली आहे? बांगलादेश, भारत, नेपाळ, चीन. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भारत. पुढचा प्रश्न आहे, सायबर जागो हे अभियान खालीलपैकी कोणत्या राज्याने सुरू केले आहे? मध्य प्रदेश, हरियाणा, पंजाब, बिहार. तर सायबर जागो अभियान हे सुरू केले आहे पंजाब राज्याने. पर्याय क्रमांक 3. प्रश्न आहे, भारतीय नौसेनेने स्वदेशी निर्मित रक्षक जहाज INS इच्छुकचं जलावतरण कुठे केलं? मुंबई, तिरुवनंतपुरम, कोची, चेन्नई. योग्य उत्तर आहे प्रश्नाचं पर्याय क्रमांक 3 चेन्नई. पर्याय क्रमांक 3 कोची. पुढचा प्रश्न आहे, काच तयार करण्यासाठी वापरला जाणारा मुख्य घटक कोणता? सिलिका, कॅल्शियम, सिलिका, मॅग्नेशियम, सोडियम, कॅल्शियम. योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 1 सिलिका. काच तयार करण्यासाठी मुख्य घटक आहे सिलिका. पुढचा प्रश्न आहे, ध्वनी खालीलपैकी कोणत्या माध्यमातून सर्वाधिक वेगाने प्रवास करतो? पाणी, लोखंड, लाकूड, निर्वात. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लोखंड. पुढचा प्रश्न आहे, लोखंडाला गंजण्यापासून रोखण्यासाठी त्यावर कशाचे लेपन केले जाते? कथील, तांबे, जस्त, पितळ. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जस्त. झिंक याचं लेपन केलं जातं. पुढचा प्रश्न आहे, मानवी शरीरात साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्याचे काम कोण करतं? थायरॉक्सिन, मेलाटॉनिन, टेस्टोस्टेरॉन, इन्सुलिन. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 इन्सुलिन. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानातील पदव्यांची समाप्तीशी संबंधित कलम कोणते आहे? कलम 18, कलम 17, कलम 19, कलम 15. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कलम 18. पुढचा प्रश्न आहे, राज्यसभेमध्ये राष्ट्रपतींकडून एकूण किती सदस्य निवडून दिले जातात? 1/12, 1/3, 1/6, 1/2. योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 1 1/12. इथं 1/12 नाही, इथं फक्त 12 असं वाचायचं आहे. एकूण 12 व्यक्तींची निवड राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर केली जाते. योग्य उत्तर 12 व्यक्ती असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, कांडला हे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? महाराष्ट्र, गोवा, गुजरात, केरळ. तर कांडला हे बंदर आहे गुजरातमधील. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, फुगडी या नृत्याचा संबंध कोणत्या राज्याशी आहे? पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गोवा. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गोवा.
पुढचा प्रश्न आहे, दिलवाडा जैन मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? राजस्थान, दिल्ली, गोवा, उत्तर प्रदेश. तर दिलवाडा जैन मंदिर आहे राजस्थानमध्ये. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, आंध्र प्रदेश या राज्याची राजधानी कोणती आहे? विशाखापट्टणम, अमरावती, सिकंदराबाद, हैदराबाद. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अमरावती. आंध्र प्रदेशची पहिली राजधानी होती हैदराबाद. त्यानंतर हैदराबाद आणि तेलंगणाच्या विभाजनानंतर आंध्र प्रदेशची नवीन राजधानी झाली अमरावती. पुढचा प्रश्न आहे, नल सरोवर अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? नागालँड, झारखंड, गुजरात, हरियाणा. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, गुजरात. पुढचा प्रश्न आहे, नोकरेक बायोस्फियर रिझर्व खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तामिळनाडू, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, मेघालय. योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 4, मेघालय. पुढचा प्रश्न आहे, गोबी हे वाळवंट खालीलपैकी कुठे आहे? मंगोलिया, भारत, उत्तर अमेरिका, आफ्रिका. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, मंगोलिया. पुढचा प्रश्न आहे, वाराणसी हे शहर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे? शरयू नदी, गंगा नदी, गोमती नदी, शिप्रा नदी. योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 1, गंगा नदी. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानात संसदेच्या संयुक्त अधिवेशनाशी संबंधित कलम कोणते आहे? कलम 106, कलम 107, कलम 108, कलम 109. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कलम 108. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानात नागरिकत्वासंबंधित कलम कोणते आहे? कलम 1 ते 5, कलम 12 ते 35, कलम 7 ते 12, कलम 5 ते 11. योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 4, कलम 5 ते 11. पुढचा प्रश्न आहे, उजनी धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? भीमा नदी, कृष्णा नदी, वैतरणा नदी, गोदावरी नदी. तर उजनी धरण आहे भीमा नदीवर. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, देहू आणि आळंदी कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहेत? प्रवरा नदी, इंद्रायणी नदी, पंचगंगा नदी, बिंदुसरा नदी. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, इंद्रायणी नदी. पुढचा प्रश्न आहे, कर्नाळा हा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? पालघर, पुणे, रायगड, सिंधुदुर्ग. तर कर्नाळा हा किल्ला आहे रायगडमध्ये. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, तिल्लारी हा जलविद्युत प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगर, सातारा, सोलापूर, कोल्हापूर. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, कोल्हापूर. पुढचा प्रश्न आहे, प्रभाकर हे मासिक कोणी सुरू केले होते? भाऊ महाजन, बाळशास्त्री जांभेकर, विष्णू शास्त्री चिपळूणकर, गोपाळ गणेश आगरकर. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, भाऊ महाजन. पुढचा प्रश्न आहे, ठगांचा बंदोबस्त करणारा ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण होता? लॉर्ड वेलस्ली, लॉर्ड विलियम बेंटिक, लॉर्ड कॉर्नवालिस, वॉरेन हेस्टिंग. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, लॉर्ड विलियम बेंटिक. पुढचा प्रश्न आहे, 1904 मध्ये सहकार विषयक पहिला कायदा संमत करणारा गव्हर्नर जनरल कोण होता? लॉर्ड रिपन, लॉर्ड विलियम बेंटिक, लॉर्ड कर्झन, वॉरेन हेस्टिंग. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, लॉर्ड कर्झन. पुढचा प्रश्न आहे, वैयक्तिक सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही म्हणून कोणाला ओळखले जाते? महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, गोपाळ कृष्ण गोखले, विनोबा भावे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, विनोबा भावे. पुढचा प्रश्न आहे, भारतात एकूण 25 उच्च न्यायालय आहेत. त्यापैकी
सर्वात शेवटी स्थापन झालेले म्हणजेच 25वे उच्च न्यायालय कोणते आहे? आंध्र प्रदेश, तेलंगणा, त्रिपुरा, आसाम. योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 1, आंध्र प्रदेश. पुढचा प्रश्न आहे, केरळ उच्च न्यायालयाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तिरुवनंतपुरम, कोची, कोल्लम, वायनाड. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कोची. बऱ्याच राज्यातील उच्च न्यायालय हे त्यांच्या राजधानीच्या ठिकाणी नाही. त्यामुळे बऱ्याच परीक्षांमध्ये असे प्रश्न विचारलेले आहेत की उच्च न्यायालयाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे. त्यामुळे हे पण लक्षात ठेवायचं आहे. तर हे होते महत्त्वाचे 30 प्रश्न आजच्या सराव पेपरचे. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.